उत्तर प्रदेशमधील झाशी जिल्ह्यातील कुमार या गावात पूजा ही सून म्हणून आली होती। दिसायला देखणी असणारी पूजा सगळ्यांच्या नजरेत बसली होती। गोऱ्या रंगाची सडपातळ बांध्याची टच्च देह सौंदर्य लाभलेल्या पूजाच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती। तिची नजरच पुरुषांना गारद करत असे, पण तिचा पती अशोक सिंह मात्र तिच्या मनासारखे सुख देण्यात कमी पडत असल्याची तिची भावना होती। कारण तो तिच्या रूपाची कधी कौतुक करत नव्हता किंवा एकांतातही तिच्याशी मनसोक्त कामक्रीडा करत नव्हता असे तिला वाटत होते। तिला वाटायचे की तिच्या पतीने तिच्या रूपाचा आनंद लुटावा, पण अशोक सिंह मात्र कामाचे व्याप सांभाळून तिचे मनही सांभाळत होता। तो काय वासनांध किंवा लिंग पिसाड नव्हता, पण त्याचा गुण तिला समजलाही नव्हता। तिला कोणीतरी दमदार पुरुष हवा होता, पण तिला घराबाहेर जाता येत नव्हते। याच दरम्यान तिच्या नजरेत तिचा लहान दीर आला। कल्याण सिंह हा अशोक सिंहाचा लहान भाऊ होता। तो अद्याप अविवाहित होता। तो नवी नवरी असलेल्या पूजाच्या मागे पुढे फिरत होता। त्याची नजर तिच्या शरीरावर फिरते हे तिने लगेच हेरले। आता ती त्याला जास्तच उत्तेजित करू लागली। त्याला जमेल तेव्हा देहदर्शन घडवू लागले। तिचे ते मदमस्त शरीर पाहून तो पिसाटला होता। आता त्याला तिच्याशिवाय काहीच सुचत नव्हते। ती त्याला खेळवू लागली। तिची जवानी पाहून तो उत्तेजित झाला होता। एक दिवस त्याने तिला मिठीत आवडले। तिनेही खोटा नकार दिला, पण तिचे हात मात्र त्याला प्रतिसाद देत होते। तिला हवे ते ती चाचपून पाहत होती, मग तो मागे हटला नाही। त्याने तिला हवे ते दिले। ती खुश झाली। तिचा प्रतिसाद मिळताच तो तिच्यावर तुटून पडला। तिच्या अंगाचा स्वाद साखर त्याने तिला चांगलेच रगडून काढले। तिला मनासारखा पुरुष सापडला होता। नवऱ्यापेक्षा दीर तिला जास्त सुख देत होता। साहजिकच तिला नवरा नकोसा झाला। तिच्या दीराबरोबर राहायचे होते। बहुतेकदा अशोक हा परगावीच असल्याने काही अडचण नव्हती, पण तो गावी परतला का तिचे दीरासोबतचे संबंध बंद होत होते। तिला तेव्हा ते सहन होत नसे। पतीचा अडथळा हा कायमचा दूर करण्यासाठी ती विचार करू लागली। यातून तिला एक मार्ग सुचला, तो म्हणजे पती अशोकचा खून। या कटात कल्याण सिंहही सहभागी झाला। त्याने भाऊजाईच्या मदतीने भावाचा काटा काढण्याचा प्लॅन आखला आणि तो तडीस नेला। गावी परतणाऱ्या अशोकवर गोळीबार करण्यात आला। यामध्ये अशोक मृत्युमुखी पडला। या खुनी हल्ल्याची वाच्यता कोणीच केली नाही। कल्याणने काही वेळातच भावाचे अंत्यसंस्कार केले आणि या विषयावर पडदा पाडला। आता पूजा विधवा झाली होती। विधवा सून घरात असल्याने सासू सुशीला देवी दुःखात होती, पण अशोकच्या निधनानंतर काही दिवसातच पूजा आणि कल्याण हे एकत्र राहू लागले। हे सुशीला देवीसाठी सुद्धा धक्कादायक होते। आपल्या मुलाचा खून भाऊ आणि बायकोच्या हातून झाल्याची जाणीव त्या माऊलीला झाली, पण तिचे काही चालले नाही। कल्याण आणि पूजा आता लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागले होते। दोघे मनसोक्त मजा मारत होते। दरम्यान कल्याण सिंहचे निधन झाले। 6 वर्षांपूर्वी कल्याणच्या निधनानंतर ती पुन्हा एकटी पडली। पूजा सासरच्या घरी येऊन राहू लागली। तरुण देखणे आणि चंचल पूजाची व मोठा दीर संतोष सिंह याची नजरानजर होण्यास जास्त वेळ लागला नाही। संतोषची पत्नी होती, 2 मुले होते, तरीही तो लहान भाऊजाई पूजाकडे वासनेच्या नजरेने पाहू लागला। पुरुषांना खेळवण्याची कला अवगत असलेल्या पूजाने आता संतोषवर जाळे टाकायला सुरुवात केली होती। तिच्या त्या कामुक चाळ्याने संतोष भाळला आणि तिच्या मिठीत शिरला। आता पूजा मोठा दीर संतोष याच्यासोबत शरीर संबंध ठेवू लागले। त्या दोघांचे घरातच सुरू असलेले चाळे संतोषच्या पत्नीला मान्य होणे शक्यच नव्हते। तिने या संबंधांना विरोध केला तेव्हा संतोषने तिलाच मारहाण शिवीगाळ सुरू केली। मी कसाही वागेन, तू चुपचाप राहायचे असे त्याने तिला बजावले, पण तिनेही त्याला प्रत्युत्तर दिले। त्यातच संतोषपासून पूजा ही गर्भवती झाली आणि तिने एका मुलाला जन्म दिला। या घटनेचे संतोषच्या पत्नीच्या तळपायाची आग मस्तकात गेली। पती आपले ऐकत नाही, अनैतिक संबंध थांबवत नाही हे पाहून ती तिच्या माहेरी निघून गेली। या सगळ्याचा ताण हा घरावर जाणवत होता। पतीचा खून करून तिने लहान दीरासोबत संबंध ठेवले। त्याचा मृत्यू झाल्यानंतर ती मोठ्या दीरासोबत संबंध ठेवते। या संबंधामुळेच मोठ्या दीराची पत्नी घर सोडून गेली। याची चर्चा आता गावात सुरू झाली होती। लोक तिच्याबद्दल वाईट बोलत होते, त्यामुळे पूजा ही वैतागलेली होती। तिला आपले आयुष्य मनसोक्त जगायचे होते, पण परंपरावादी गावात हे शक्य नाही हे तिला समजून चुकले होते। आपण मोठ्या शहरात जाऊन राहिल्यास मनासारखे जागा येईल असा विचार ती करत होती। यासाठी तिने ग्वालियरमध्ये स्वतःचं स्वतंत्र घर घेण्याचे ठरवले। तिच्या सासरची वडिलोपोरजी 16 एकर जमीन होती। यातील काही जमीन विकून मला द्या असे पूजा म्हणत होती। तिच्या वाट्याला केवळ पती अशोक सिंहाच्या वाटणीची जमीन येणार होती। कल्याण सिंहाचे लग्न झाले नसल्याने त्याचा काही हिस्सा नव्हता, त्यामुळे अशोकची जमीन तिला दिली तर तिचा संबंध संपणार होता। त्यामुळे जास्त जमीन संतोषला मिळणार होती।
तसेच पूजा शहरात गेली तर संतोषची बायको परत आली असती, तसेच शहरात जाऊन तो कधीही पूजाला भोगू शकत होता। हा सगळा विचार करून तो तिच्या वाटणीची जमीन तिला द्यायला तयार होतो। तसेच हा वाद वाढायला नको, घराची बदनामी व्हायला नको, त्यापेक्षा पैसे घेऊन ती बाबा गाव सोडून जाऊ दे असे तिच्या सासऱ्याला वाटत होते। ती गावातून निघून गेली तर आपले काही संबंध राहणार नाही, तिच्यामुळे होणारी बदनामी थांबेल असे त्यांना वाटत होते। परंतु वाटणी द्यायला अडथळा होता तो पूजेची सासू सुशीला देवीचा। आपल्या 2 मुलाच्या मृत्यूचे कारण बनलेली आणि एका मुलाचा संसार मोडणाऱ्या पूजाला वाटणी देण्यात तिचा विरोध होता, त्यामुळे वाटणी थांबवली होती। सासरा दीर तयार आहेत आणि सासूमुळे वाटणी होत नाही, यामुळे पूजा चिडून होती। सुशीला देवीला कसे कबूल करायला लावायचे हे काही तिला सुचत नव्हते। तिला तर पैसे हवेच होते, पण सुशीला देवी आहे तोपर्यंत तिला ते मिळणार नव्हते। मग सासूलाच वाटेतून दूर करण्याचा प्लॅन ती आखू लागली। पूजाप्रमाणे तिची बहीण कमला उर्फ कॉमनी पातळी यंत्री तिचा पती अनिल वर्मा तो गुन्हेगारी लोकांच्या संपर्कात होता। तो गुन्हेगार असल्याने पूजाने बहीण आणि बहिणीच्या नवऱ्याची मदत घेण्याचे ठरवले। त्याप्रमाणे तिने बहिणीला सर्व हकीकत सांगितली। यासाठी मदत केल्यास कमला आणि अनिल यांनाही पैसे मिळणार होते, त्यामुळे ते दोघे तयार झाले। आता त्या तिघांनी एक प्लॅन आखला आणि ते कामाला लागले। 24 जूनची पहाट उगवली। सुशीला देवी नेहमी सारखी लवकर उठली होती। तिच्या रोजच्या प्रमाणे दिवस सुरू झाला, पण तिला काहीच माहिती नव्हते की काही वेळातच ती या जगात नसेल। तिकडे पूजा तिच्या रूम मध्ये जागीच होती। दरवाजा बंद करून ती बसली होती, पण तिचे कान मात्र बाहेरचे आवाज ऐकत होते। काही वेळातच तिला अपेक्षित आवाज ऐकू लागले। कोणीतरी घरात घुसले होते, त्यांनी सुशीला देवीवर हल्ला केला होता। या हल्ल्यात ते ठार झाली होती। त्यानंतर त्याने घरातील दागदागिने रोख रक्कम घेऊन पोबारा केला। तो पळून गेल्यानंतर पूजा दरवाजा उघडून बाहेर आली। तिला सासू रक्तबंबाळ होऊन पडलेली दिसली। तिचा प्लॅन सक्सेस झाला होता। मग पूजाने पुढचा खेळ सुरू केला। तिने जोरजोराने आक्रोश करू लागली, आरडाओरडा करू लागली। तिच्या आवाजाने लोक घरासमोर जमले होते। दरवाजा उघडाच असल्याने लोकांनी घरात येऊन पाहिले तर सुशीला देवी ही मरून पडलेली होती। पूजा तिच्या शेजारी बसून आक्रोश करत होती। पाहता पाहता ही वार्ता सगळे गावभर पसरली। काही वेळानंतर पोलिसही तिथे दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा वगैरे सोपस्कर पार पाडले। प्रथमदर्शी चोरीच्या उद्देशाने खून झाल्याचे स्पष्ट दिसत होते, कारण घरातील 8 लाखाहून अधिक रकमेचा ऐवज चोरीला गेला होता। पोलीस तपास पुढे सरकू लागला तेव्हा एक प्रश्न होता की चोरट्याने सुशीला देवीचा धारदार हत्याराने वार करून खून केला होता, पण त्यांची सून पूजा हिला ओरखडाही उठला नव्हता। तशीच इतकी गंभीर घटना घडली तेव्हा तिला काही चावू लागली नव्हती। हे कसे शक्य आहे? या प्रश्नांभोवती तपास फिरत होता। त्यामुळे पोलिसांनी पूजाबद्दल माहिती घेण्यास सुरुवात केली। तेव्हा तिच्या व्यभिचारी वर्तनाची माहिती मिळाली आणि पोलिसांनी तिच्यावर संशय बाळगला। त्यातच तिची बहीण आणि बहिणीचा गुन्हेगार नवरा विजय हे घरी आल्याचेही समजले। आता पोलिसांनी त्या तिघांवर लक्ष केंद्रित केले। दरम्यान दिनांक 1 जुलै रोजी चोरलेले दागिने विकण्यासाठी विजय वर्मा निघाला होता। तेव्हा पोलिसांनी संशयावरून त्याचा पाठलाग केला, तेव्हा त्याने पोलिसांवर गोळीबार केला। मग मात्र पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला। यात विजय जखमी झाला। त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने या घटनेवरचा पडदा उघडला। धन्यवाद मित्रांनो.